मी सुप्रिया. माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर आपल्या सगळ्यांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यासाठी आपण आज नवीन कृती बघणार आहोत, चकल्या. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी. हे रेडीमेड तांदळाचं पीठ आहे. तुम्ही रेडीमेड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांदूळ भाजून दळून त्याचं पीठ बनवू शकता. ह्या वाटीचं मी प्रमाण घेतलेलं आहे. त्याच सेम वाटीने मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. हळद, तीळ, हिंग, धनजिरा पूड, जिरे, ह्याच वाटीच्या प्रमाणाने मी अर्धी वाटी डाळवं घेतलेले आहे. मीठ, अर्धी वाटी तेल, लाल तिखट. चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी पोहे आणि जे डाळवं घेतलेले आहेत आपण ते एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मी हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे डाळवे आणि पोह्याचं, तर ते आपण चाळून घेणार आहोत. थोडं थोडं घेऊन चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित. जेणेकरून याच्यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही. एवढा कचरा निघालेला आहे बाहेर. तर याच चाळलेल्या पिठामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस ॲड करून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम मी तांदळाचं पीठ ॲड करून घेत आहे. त्यामध्येच आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे आहेत. धनाजिरा पूड आहे ही, थोडीशी हिंग, लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळद. हळद एकदम बेताने टाकायची आहे. जास्त जर झाली तर आपल्या चकल्या काळ्या पडू शकतात. यामध्येच आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे. थोडेसे जिरे. प्रमाणामध्ये मी ओवा सांगण्याचं विसरली होती. ओवा पण आवर्जून ऍड करा. आता हे भाजणीचं पीठ आपल्याला मिक्स करण्यासाठी गरम तेलाची गरज आहे. तर आपण वाटीमधलं जे तेल होतं ते तडका पॅनमध्ये गरम करून घेऊयात. आता तर पॅनमध्ये मी अर्धा वाटी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. हे तेल या मिश्रणामध्ये ऍड करून घ्यायचं आहे. एकदम गरम तेल टाकलेलं आहे, त्यामुळे हात भाजू नये यासाठी आपल्याला चमच्याच्या मदतीने याला कालवायचं आहे. पूर्ण पिठाला हे सगळं तेल व्यवस्थित लागलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे कालवायचं आहे. थोडंसं साधारण तेल टाकलेलं कोमट झाल्यानंतर आपल्याला हाताने याचा गोळा बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा गोळा होतोय का बघायचा आहे. तिथपर्यंत आपल्याला हे असं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. असं त्याचा साधारणपणे गोळा झाला पाहिजे. तर मी हे पीठ अशा पद्धतीने मळून घेतले जेणेकरून याचा असा हातात धरल्यानंतर गोळा झाला पाहिजे.
जेव्हा तुमचा असा गोळा बनायला सुरू होईल तेव्हा समजून घ्या की तुमचं तेलाचं जे मोहन आहे ते एकदम व्यवस्थित पडलेलं आहे. आता ह्यामध्येच आपण, त्यावेळेस मी गरम पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. एक साधारणपणे 3 वाटी घेतलेलं आहे मी गरम पाणी. त्याला चांगली उकळी आलेली आहे. गॅस बंद करूया आणि आता आपल्याला लागेल तसं तसं यामध्ये थोडं थोडं मिक्स करूया. थोडं थोडं टाकायचं आहे, एकदम टाकून नाही घ्यायचंय सगळं. चमच्याच्या साह्याने आपल्याला कालवायचं आहे त्याला. खूप घट्टसर नाही आणि खूप सैल असं गोळा नाही बनवायचा आपल्याला. जसं आपण भाकरीच्या पिठाचा मळतो त्यापेक्षा थोडासा मऊसर आपल्याला गोळा मळायचा आहे. चमच्याच्या मदतीने आपण आधी मिक्स करून घेऊया त्याला व्यवस्थित. एकदम उकळतं पाणी घेऊन आम्ही मऊसर गोळा मळून घेतलेला आहे. जसं जसं लागेल तसं तसं पाणी त्याच्यामध्ये टाकत गोळा मळायचा आहे. मळल्यानंतर गोळा थोडंसं एक चमचाभर तेलाने मी याला वरती लावून घेऊन एक 5 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं. आता हे पीठ आपलं एकदम रेडी आहे. आपल्याला याचा असा गोळा घेऊन यामध्ये टाकायचं आहे. माझ्याकडे ही एक जाड साईजची एक स्टार ह्याचे एक चकती होती, ती मी घेतली आहे. अशा पण प्रकारची एक येते. जर का तुम्हाला साईज मोठी नको असेल तर तुम्ही ह्या साईजची सुद्धा चकती घेऊ शकता. बघू शकता. तर मी ही मोठ्या प्रकारची घेते जेणेकरून याला काटे चांगले येतील चकलीला आपल्या. तर याला मी आधी धुवून स्वच्छ करून यामध्ये तेल ब्रशने लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये आपल्याला हा गोळा टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला पीठ तुमचं थोडंसं घट्ट वाटत असेल तर गरम पाण्याचा एक हात लावून तुम्ही याला मळून घेऊ शकता. आणि याचा गोळा बनवून आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि एक छान 2-3 चकल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे एक मी छान याला असं 2 मिनिटं चांगलं मळून घेतलेलं आहे. गरम पाण्यामध्ये मुळे याला चांगला कस आलेला आहे. असं याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने एक मोठ्या ताटामध्ये किंवा प्लेटवरती टाकू शकता. जर का तुम्ही प्रथमच बनवत असाल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही याच्यावरती बनवून घ्या जेणेकरून तुम्हाला कढईमध्ये टाकण्यासाठी सोपं जाईल. चला तर मग आपल्याला ही अशी चकली मांडून घ्यायची आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता किती सुरेख त्याचे काटे येत आहेत. तर आपण बघू शकता मी 4 प्लेटवरती 4 चकल्या काढून घेतलेल्या आहेत. तर मी ह्या प्लेटमध्ये टाकले ह्यासाठी की आपल्याला जर का प्लेट मोठ्या ताटामध्ये काढेल तर टाकताना तेलामध्ये ती तुटू शकते, त्यामुळे मी असे प्लेटवरती काढून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता जसं तुम्हाला सोपं जातं तसं. एका साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर एकदम तेल कडकडीत गरम पाहिजे यासाठी आपल्याला. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता ही आपण चकली सोडून घेणार आहोत. असं प्लेट उलटी करायची आहे. प्लेट ही अशी आपल्याला उलटी करायची आहे आणि आपल्या हातावरती ही चकली अशी घ्यायची आहे आणि एकदम हलक्या हाताने ती सोडायची आहे. तुम्ही बघू शकता. तशा प्रकारेच आपल्याला बाकीच्या ज्या आहेत त्या चकल्या टाकून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आता आपल्याला हे मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे. खूप गॅस कडकडीत करायचा नाहीये आपल्याला. आपण बघू शकता चकली किती सुंदर दिसतीये, किती सुरेख काटे आलेत त्याला आणि सुवास एकदम छान दरवळतो त्याचा. आपण याला आता काढून घेऊयात. एकदम लालसर कलर याला आलेला आहे. तर मी सर्व पिठांचे बनवून घेतलेले आहेत चकल्या. तुम्ही बघू शकता किती सुंदर याला आकार आलेला आहे आणि काटेसुद्धा किती व्यवस्थित आलेले आहेत. तुम्ही बघू शकता कलर पण एकदम सुरेख आलेला आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. मी तुम्हाला एक दाखवते याचा आवाज. असं खुशखुशीतपणा आलेला आहे याला. तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते. तुम्ही हाताला बघू शकता तेल पण बिलकुल लागलेलं नाही आहे याला. एकदम अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. एकदम प्रमाण व्यवस्थित घेतल्यानंतर तुमच्यासुद्धा चकल्या अशाच खुसखुस होणार आहेत. तर बनवून बघा आणि मला नक्की सांगा. एन्जॉय.